नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 11 जानेवारी 2024 वार आहे गुरुवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषण। आज या ठिकाणी आपण महत्त्वाच्या बातम्यांमध्ये पक्षांतर विरोधी कायदा, युनेस्को, गॅब्रिएल अटल यांच्याविषयी ज्या काही न्यूज आहेत ज्या की महत्त्वाच्या आहेत स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून त्यांना आपण MCQच्या माध्यमातून या ठिकाणी डिस्कस करणार आहोत। चला तर जी काही आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। या ठिकाणी जी पहिली न्यूज आहे ती पक्षांतर विरोधी कायद्यासंदर्भात आहे। कालही यावर आपण डिस्कशन केले आहे। सर्वप्रथम न्यूज पाहूया। सगळेच पात्र अशा प्रकारची न्यूज तुम्हाला लोकसत्ता पेज क्रमांक 1 वरती दिसून जाईल। सरळ या न्यूजला धरून जो काही आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। पक्षांतर विरोधी कायद्याच्या अंमलबजावणीबाबत खालील 2 विधाने विचारात घ्या अशा प्रकारचा आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी विधान क्रमांक 1, निवडून आलेल्या सदस्यांनी स्वइच्छेने राजकीय पक्षाचे सदस्यत्व सोडल्यास। विधान 2, जर निवडून आलेल्या सदस्यांनी कोणतीही पूर्व परवानगी न घेता त्याच्या राजकीय पक्षाचे किंवा तसे करण्यास प्राधिकृत केलेल्या कोणत्याही निर्देशाविरुद्ध अशा सभागृहात मतदान केले किंवा मतदान करण्यापासून दूर राहिल्यास, अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी जो काही पक्षांतर विरोधी कायदा आहे तो या ठिकाणी लागू होतो। परिणामी या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय सी, विधान 1 व विधान 2 असे दोन्ही विधाने या ठिकाणी बरोबर आहेत। या ठिकाणी पक्षांतर विरोधी कायदा हा आपल्यासाठी स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून महत्त्वाची असल्या कारणाने यावर आणखी 2 प्रश्न आपण पाहणार आहोत। यामध्ये दुसरा प्रश्न पाहूया। कोणत्या समितीच्या मते 10व्या शेड्यूलमधून विभाजन झाल्यास अपात्रतेपासून सूट देण्याची सूचना केली आहे। म्हणजे जो काही 10व्या शेड्यूलमध्ये देण्यात आलेला जो काही पक्षांतर विरोधी कायदा आहे त्या कायद्यामध्ये कोणकोणत्या बाबीमध्ये एखादा सदस्य जर पक्षापासून वेगळा झाला असेल तर तो अपात्र ठरत नाही, किंवा त्या सूट कोणत्या आणि त्या संबंधी ज्या सूट आहेत त्या कोणत्या समितीने दिल्या आहेत त्या समितीविषयी या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेले आहे। ज्यामध्ये पर्याय ए केळकर समिती, पर्याय बी दिनेश गोस्वामी समिती, पर्याय सी SK माळी समिती, पर्याय डी वरील पैकी एकही नाही किंवा काहीही नाही। तर मित्रांनो या ठिकाणी या प्रश्नाचं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय बी दिनेश गोस्वामी समिती। या समितीने शेड्यूल 10 मध्ये जो काही पक्षांतर विरोधी कायदा आहे त्याच्या ज्या काही तरतुदी आहेत त्यामध्ये काही सूट दिले आहेत, काही एक्सेप्शन दिले आहेत। ते जे एक्सेप्शन दिले आहेत ते या ठिकाणी दिनेश गोस्वामी या समितीच्या शिफारसीनुसार त्या ठिकाणी इन्क्लूड करण्यात आले आहेत। हे तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। पाहूया प्रश्न क्रमांक 3। कायद्याच्या दृष्टीने वैधता असण्यासाठी पक्षाच्या सदस्याचे किती प्रमाण विलीकरणाच्या बाजूने असले पाहिजे। म्हणजे जो काही अँटी डिफेक्शन लॉ आहे त्या कायद्या अंतर्गत जर जे काही विधानसभा सदस्य असतील ते सदस्य जर अपात्र ठरणार नसतील तर X नावाच्या पक्षातून किती प्रमाणात सदस्य हे दुसऱ्या पक्षामध्ये विलीन झाले पाहिजे किंवा किती प्रमाणात सदस्य त्या ठिकाणी फुटले पाहिजेत अशा प्रकारचा आपला प्रश्न आहे। तर या ठिकाणी जे काही प्रमाण आहे त्यामध्ये पर्याय ए 1/3 सदस्य, पर्याय बी 2/3 सदस्य, पर्याय सी 3/3 सदस्य, पर्याय डी 1/4 सदस्य। तर मित्रांनो या ठिकाणी या प्रश्नात जे काही आपले योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय बी 2/3 सदस्य। म्हणजेच फॉर एक्झाम्पल एका X नावाचा पक्ष आहे आणि या X नावाच्या पक्षाचे एकूण 90 आमदार आहेत। या 90 आमदारापैकी जर 60 आमदार फुटले आणि त्या 60 आमदारांनी दुसरा पक्ष स्थापन केला किंवा ते दुसऱ्या एखाद्या पक्षामध्ये विलीन झाले तर अशा परिस्थितीमध्ये हे जे 60 आमदार आहेत ते अँटी डिफेक्शन लॉ म्हणजे पक्षांतर विरोधी कायद्याच्या अंतर्गत अपात्र ठरत नाहीत। याविषयी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। पाहूया आपली पुढची न्यूज। या ठिकाणी आजच्या लोकसत्तामध्ये केवळ एकच न्यूज आपल्यासाठी महत्त्वाची होती, परंतु ज्या काही इतर न्यूज पेपर असतील किंवा ज्या वेबसाईट आहेत त्यावरूनही काही आपण करंट अफेअरचे न्यूज घेतले आहेत। ज्यामध्ये एक न्यूज आहे ती युनेस्कोवर आधारित आहे। ती न्यूज पाहूया।
2024 सालचे युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीचे अध्यक्षपद कोणत्या देशाला देण्यात येणार आहे, अशा प्रकारचा या ठिकाणी आपला प्रश्न आहे, ज्या ठिकाणी पर्याय ए भारत, बी जपान, सी ब्राझील, डी चीन. तर मित्रांनो या ठिकाणी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए, म्हणजे भारत या देशाला 2024 चे युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीचे अध्यक्षपद दिले जाणार आहे. हा जो पॉइंट आहे तो आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, तो तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचा आहे. पाहूया आपला पुढचा प्रश्न या ठिकाणी गॅब्रिएल अटल यांच्या संदर्भात आहे. सर्वप्रथम प्रश्न पाहूया. गॅब्रिएल अटल कोणत्या देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान ठरले आहेत, अशा प्रकारचा आपला प्रश्न आहे, ज्या ठिकाणी पर्याय ए ग्रेट ब्रिटन, बी नॉर्वे, सी फ्रान्स, डी कॅनडा. तर मित्रांनो या ठिकाणी जे काही आपले योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय सी फ्रान्स या देशाचे गॅब्रिएल अटल हे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून त्या ठिकाणी आता निवडले गेले आहेत. या ठिकाणी तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे की गॅब्रिएल अटल यांच्यापूर्वी फ्रान्सचे पंतप्रधान कोण होते. तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 11 जानेवारीचं जे काही आपलं महत्त्वपूर्ण वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण केलं आहे. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी आपले टेलिग्राम चॅनल ही तुम्हाला जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षे संदर्भात ज्या काही नवनवीन अपडेट आहेत त्या तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जातील. आज इथेच थांबत आहोत. भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत.